सरकारने या ग्रुपने या देशातलं दोनदा सरकार पाडले। या सगळ्या गोष्टींचं मी पहिलं श्रेय जर कोणाला देईन महाराष्ट्राचं तर मी यशवंतराव चव्हाणांना देईन। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने निर्माण केलेलं इंडस्ट्री आणि सगळ्या दृष्टिकोनातलं वातावरण। म्हणून देशभरातले उद्योगपती महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी उद्योग टाकले, कारण आम्ही वातावरण त्या प्रकारचं केलं। बरोबर। आता त्यातला दुर्दैवाचा मधला जो पट्टा होता तो म्हणजे आपल्या गिरणी संपाचा, ज्याच्यामुळे आपला बाहेर जी इमेज गेली की बाबा नाही मराठी माणसं संप करतात, बरोबर आहे, आणि कंपन्या उद्ध्वस्त करतात। त्याही परिस्थितीमधनं विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं इंडस्ट्रीला किंवा सर्व बाजूंनी प्रोत्साहन जे मिळालं ते तुम्ही नाकारून चालणार नाही। ते कुठच्या तरी तुम्हाला राज्यकर्त्याला किंवा कोणाला तरी त्या सगळ्या गोष्टीचं जे मुहूर्तमेढ जी आहे ती मला असं वाटतं मी यशवंतराव चव्हाणांना त्याचं श्रेय देईन। मी त्या सगळ्या गोष्टींचं मी दादांचंही श्रेय मानतो, कळलं का। त्याचबरोबर मी असं कोणीच म्हणणार नाही की शरद पवारांचं काही श्रेयच नाही या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये। सो प्रत्येकाचा काहीतरी कॉन्ट्रिब्युशन, बाळासाहेब ठाकरेंचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाबरोबर महाराष्ट्रातल्या माणसांनी निर्माण केलेलं जे वातावरण आहे ते देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे ना। म्हणजे कुठच्याही इंडस्ट्रीजला इतर राज्यात जावंसं नाही वाटलं, त्याला महाराष्ट्रात यावंसं वाटलं। म्हणजे अगदी टाटांपासून तुम्ही अंबानींपर्यंत सगळेजण घ्या। म्हणजे आज जरी अंबानींनी तिकडे गुजरातमध्ये एक प्रकल्प जरी केलेला असला तरी त्याचा सुरुवात आणि सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या महाराष्ट्रातनं मुंबईतनं सुरू झाल्या ना। म्हणजे पाताळगंगा प्रोजेक्टपासून ज्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या किंवा रतन टाटांच्याही गोष्टी, टाटा असतील, बिर्ला असतील किंवा इतर सगळे उद्योगपती असतील, त्यांना ही भूमी ही आमच्यासाठी योग्य आहे असं वातावरण मला असं वाटतं या महाराष्ट्राने उभं केलं। त्याचं महाराष्ट्राचा एक सुसंस्कृतपणा, महाराष्ट्राचं एकूणच कल्चर, त्यांनी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या।